पुढची बातमी पाहूयात। सुशीला कार्की या नेपाळच्या पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवली जाते। सुशीला कार्की नेपाळच्या माजी न्यायाधीश आहेत। सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला न्यायाधीश असल्याचं बोललं जाते। नेपाळमधील झेन्जीच्या आंदोलनानंतर नेपाळचे पंतप्रधान पीके ओली यांनी राजीनामा दिलाय, त्यामुळे सुशीला कार्की यांना आता नेपाळचे पंतप्रधान पद आता भूषवलं जाऊ शकतं। दरम्यान सुशीला कार्की नेमक्या आहेत तरी कोण, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सुशीला कार्की यांचा जन्म 7 जून 1952 रोजी विटानगर इथल्या मोरंग जिल्ह्यामध्ये झाला। सुशीला कार्की या भारतातील बनारस हिंदू विद्यापीठातून राजकीय शास्त्रामध्ये त्या MA झाल्यात। 1978 मध्ये त्रिभुवन विद्यापीठातून कायद्यामध्ये BA पदवी त्यांनी मिळवली। 1985 मध्ये धरानमधील महेंद्र मल्टिपल कॅम्पसमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या। 2007 मध्ये त्या वकील झाल्या। 22 जानेवारी 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अस्थायी न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली। 18 नोव्हेंबर 2010 रोजी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलं। 11 जुलै 2016 मध्ये ते 7 जून 2017 पर्यंत मुख्य न्यायाधीश म्हणून त्या कार्यरत होत्या। सुशीला कार्की या पहिली आणि एकमेव अशा महिला न्यायाधीश आहेत। मुलांना नागरिकत्व देण्यास अधिकार देणारा ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच कार्यकाळामध्ये घेण्यात आलेला होता। 2017 मध्ये माओवादी आणि नेपाळ काँग्रेसनं महाभियोग दाखल केलेला होता। जनतेचा दबाव आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे महाभियोग मागे घेण्यात आला। भ्रष्टाचाराविरोधात आणि न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिलेला आहे।